आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर आणि आणखी काही घेणार बातम्या आहेत दिवाळी संदर्भातल्या। देशभरात सध्या दिवाळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। सर्व बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी आहे। आज धनत्रयोदशीच्या दिवशी देशवासियांनी रेकॉर्ड ब्रेक खरेदी केली आहे। आज दिवसभरात देशात तब्बल 1 लाख कोटींची खरेदी झाली आहे। सोनं चांदी वाहनासह कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली। शिवाय जीएसटी कमी झाल्यानं ग्राहकांनाही काहीसा दिलासा मिळाला। देशासह राज्यभरात दिवाळीचा उत्साह आहे। घरोघरी आकाशकंदील लागले आहेत, विद्युत रोषणाई झाली आहे। तर फराळावरही आता ताव मारला जाईल। दुसरीकडे बाजारपेठांमध्ये मोठी लगबग आहे। फटाके आणि कपड्यांच्या खरेदीसाठी लोक गर्दी करतायत। राज्यभरामध्ये दिवाळीचा हा उत्साह नेमका कसा आहे वातावरण बघूया। देशभरात दिवाळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। पुण्यातील कुंभारवाड्यात रेडीमेड किल्ले, चित्र, मावळे आणि दिवाळीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू बाजारात उपलब्ध आहेत। प्रतिकृती खरेदी करण्यासाठी बच्चे कंपनी गर्दी करते। ही परंपरा आहे महाराष्ट्राची। महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आधीच्या काळात किल्ले साकारले जायचे आणि ज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची जी गाथा आहे, ती शौर्य आहे, ते सांगितलं जायचं आणि अर्थातच ती मजा वेगळी होती। आता वेळ असो नसो किंवा काहीही असलं तरीही साधारणपणे रेडीमेड किल्ले का असणार, हे सगळे पुणेकर आहेत ते घरी घेऊन जाताना दिसतायत आणि सोबतच मावळे आहेत पणत्या आहेत, ह्या सगळ्याची खरेदी करण्याची लगबग आहे ती पुणेकरांची दिसून येते। अमरावतीतील एका स्वीट मार्टनी तब्बल 21,000 रुपये किलो असलेली शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा वर्ख लावलेली गोल्डन फ्लॉवर या नावानं मिठाई बाजारात आणली आहे। काय वैशिष्ट्य आहे? दरवर्षी तुम्ही काहीतरी वेगळं अनोखं मिठाई करता, यावेळेस काय केलेलं आहे? यावर्षी आम्ही गोल्डन फ्लावर म्हणून एक मिठाई बनवलेली आहे। त्याच्यामध्ये बदाम, पिस्ता, शुद्ध केशर आणि 24 कॅरेट गोल्डनं बनवलेला वर्क त्या मिठाईवर लावला आहे। त्याची किंमत यावर्षी आम्ही 21,000 रुपये ठेवली आहे। पुण्यातल्या 89 वर्ष जुन्या मूर्ती चॉकलेट बेकरीत चक्क चॉकलेटचे फटाके तयार करण्यात आले आहेत। सोबतच चॉकलेटचा किल्ला सुद्धा साकारण्यात आलाय। हे फटाके तुम्हाला उडवायचे नाहीये, या फटाक्यांनी कर्कश आवाज होणार नाहीये, तर हे फटाके तुम्हाला गोडवा चाखायला देणार आहे। अर्थात हे सगळे खायचे फटाके आहेत। आपण बघितलं तर इथे रॉकेट्स आहे, चक्री आहे, बॉम्ब आहे, झाड आहे म्हणजे पाऊस आहे, सोबतच हे छोटे छोटे जे बॉम्ब फटाक्यांचे वेगवेगळे जे प्रकार असतात ते या ठिकाणी चॉकलेटच्या रूपात केलंय। कोकणात देखील दिवाळी खरेदीचा उत्साह दिसून येतोय। बाजारपेठेमध्ये गर्दी झाली आहे। कपडे, फराळ, मिठाई, फटाके खरेदीसाठी रत्नागिरीत चांगला प्रतिसाद आहे। धुळ्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागात सुद्धा नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे। दिवाळी निमित्त अनेक नवनवीन प्रकारचे फटाके बाजारात आले आहेत। परभणीत फटाक्यांच्या खरेदीसाठी लहान थोरांची गर्दी झाली आहे। वाशीतील मॉडर्न स्कूल शाळेत 12 गड किल्ले उभारले आहेत। युनेस्को यादीत असलेले 12 गड किल्ले शाळेतील विद्यार्थ्यांनीच बांधले आहेत। हे किल्ले आहेत ते विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले आहेत। 2-3 दिवस या ठिकाणी हे किल्ले बनण्यासाठी कष्ट घेतलेला आहे आणि तुम्ही पन्हाळा बघा किती मोठा उभा केलेला आहे आणि संपूर्णपणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आहेत। सर्व सैनिक या ठिकाणी मांडलेला आहे। तोफ गोळा इथे ठेवलेला आहे। पुढे लोहगड आहे तो उभा करण्यात आलेला आहे। जिंजी आहे, शिवनेरी आहे, असे 12 किल्ले आहेत ते या विद्यार्थ्यांनी उभा करायचं काम केलेलं आहे। भिवंडीतील छत्रपती शिवरायांच्या मंदिरात पहिला दिवा लावून मोठ्या उत्साहात दिवाळीची सुरुवात झाली। 5,000 दिव्यांनी शिवरायांचं मंदिर उजळून निघालं। हे किल्ले आहेत ते विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले आहेत। 2-3 दिवस या ठिकाणी हे किल्ले बनण्यासाठी कष्ट घेतलेला आहे आणि तुम्ही पन्हाळा बघा किती मोठा उभा केलेला आहे आणि संपूर्णपणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आहेत। सर्व सैनिक या ठिकाणी मांडलेला आहे। तोफ गोळा इथे ठेवलेला आहे। पुढे लोहगड आहे तो उभा करण्यात आलेला आहे। जिंजी आहे, शिवनेरी आहे, असे 12 किल्ले आहेत ते या विद्यार्थ्यांनी उभा करायचं काम केलेलं आहे।
आज धनत्रयोदशी निमित्ताने पंढरपूरचा विठुराया आणि रुक्मिणी मातेला विशेष अलंकार परिधान करण्यात आले आहेत. विठुरायाला सोन्याचा मुकुट, हिऱ्यांचे हार, मोत्याच्या तुऱ्यासह विविध अलंकार, तर रुक्मिणी मातेला लक्ष्मीहार, पुतळ्याची माळ, कमरपट्ट्यासह विविध अलंकारांचा साज देण्यात आलाय. दुसरीकडे चंद्रभागेचा तीरही उजळून निघालाय. चंद्रभागेच्या घाटावर पंढरपुरातील नागरिक आणि वारकऱ्यांनी लाखो दिवे लावत दीपोत्सव साजरा केला. तर अकोलेकरांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी केली आहे. गेल्या 3 दिवसांपासून अकोल्याची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या गांधी रोडवर मोठी गर्दी पाहायला मिळते. अकोल्यातील दिवाळीची गर्दी, उत्साह आणि विद्युत रोषणाईच्या झगमगाटाचं विहंगम दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास टिपलंय आमचे प्रेक्षक शिवम बोदडे यांनी. तर 28 लाख दिव्यांनी अयोध्या नगरी आता उजळून निघणार आहे. यासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. हनुमान गडीपासून कनक भवनापर्यंत 41 मंदिरांची भव्य सजावट करण्यात आली. अयोध्येमध्ये रामलीला आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. आता पुढे जाऊया. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे एक घाव दोन तुकडे. सडेतोड बोलण्यासाठी अजित पवार प्रसिद्ध आहेत. पायाला भिंगरी बांधून अजित पवार सतत दौरे करत असतात आणि भाषणात चिमटे काढत सगळ्यांना खळखळून हसायलाही लावतात. काल